या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. गेल्या 23 वर्षापासून ज्या कंपनीच्या फायद्यासाठी स्थानिक कामगारांनी कष्ट घेतले, त्या स्थानिक कामगारांना माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास लिमिटेडने चक्क कामावरून काढून टाकल्याने गेल्या 5 महिन्यापासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीत हिंदुस्तान नॅशनल ग्लास लिमिटेड या कंपनीमध्ये 154 कामगार 23 वर्षापासून काम करीत असून कामगारांनी मिळून C2 युनियन स्थापन केली. सदर युनियनच्या माध्यमातून कंपनी प्रशासनासोबत पगार वाढ व इतर सुविधांबाबत करार देखील झालेले आहे. मात्र कंपनीने अचानक कामगारांचा पगार आणि सुविधांमध्ये कपात करत कामगारांना कामावरून काढून टाकले. त्या जागी परप्रांतीय युवकांना कामावर घेण्यात आल्याने सर्व 154 कामगारांनी 1 सप्टेंबरपासून गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले. सप्टेंबर ते जानेवारी 2020 या काळात कामगार आयुक्त कार्यालयात अनेक मिटिंगा घेऊनही व्यवस्थापनाने बोनस व वेतन कराराबाबत आदेश पाळले नसून गेल्या 5 महिन्यापासून कामावरून काढून टाकलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांमध्ये स्थानिक महिला कामगारांचा सहभाग आहे. त्यामुळे घरप्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडल्याने आता कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही महिलांनी कंपनी गेटसमोर आत्महत्या करणार असल्याचे सांगून आंदोलनाला सर्वस्वी कंपनी प्रशासन जबाबदार असणार असल्याचे म्हणणे आहे. तेव्हा असंख्य कामगारांनी कंपनीने आडमुठे धोरण सोडून चर्चेतून तोडगा काढण्याची विनंती देखील केली आहे. SCN न्यूजसाठी अक्षय गायकवाड. आम्ही त्यांना बंद नाही केला, आम्ही कॉन्ट्रॅक्टही बंद केला. त्यांचं ती कॉन्ट्रॅक्ट 2 होता, कॅबिन लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि खालकर त्यांचं काम बरोबर नव्हते, त्यांचं डिसिप्लिन नव्हता, त्यामुळे हा परिस्थिती झाल्या. आम्ही त्यांचं काम बंद केलं, त्यांना आम्ही दुसरा ऑल्टरनेटिव्ह ऑफर दिला होता. आमची जमीन गेलेली आहे आणि माझे मिस्टर 96 सालापासून या कंपनीत कामाला आहे आणि आमचे जे लग्न झाले ते ह्याच कंपनीला कामात असल्यामुळं आमचे मिस्टर, त्याच्यामुळं आमचे आज लग्न झालेले. आज आमची इतकी बिकट परिस्थिती आहे की आमच्या पोरांच्या शाळेत फी भरायला पैसे नाही. आम्ही माळेगाव इथे रहिवासी असून आमची जमीन गेलेली असून आम्ही इथले भूमिपुत्र असून आज आमच्या माणसांना कामावर घेत नाही आहे. असं चालणार नाही. आम्ही इथंच मरू. आता आमच्या माणसांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आमच्या माणसांना तुम्ही कामावर घ्या, नाही तर आम्ही आज इथंच बसणार आहे, जाणार नाही. आम्हावर उपोषण झालं तरी चालेल, पण आम्ही आता आमच्या माणसांना कामावर घेतल्याशिवाय इथं हटणार नाही. वर्ष झालेले असून त्यांच्या आज आमचा प्रपंचसुद्धा उघड्यावर पडलेला आहे. कोणतीही गोष्ट करताना, कोणतंही काही विकत घेताना आमची दिवाळी, आमचा बोनस नाही, बोनस ह्या दिवाळीला बोनससुद्धा दिलेला नाही त्यांनी आम्हाला. पगार वाढतं ती सोडायचीच नाही, बोलायचंच नाही, कोणती गोष्ट ती बोलायचीच नाही असं तरी. आणि आम्ही कंपनीचं कोणतंही नुकसान करायला आलेलं नाही, कोणतंही नुकसान करायचं नाही. मॅनेजमेंटसुद्धा आम्ही फक्त मॅनेजमेंट आम्ही मध्ये जाऊन देणार नाही आहे आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी आमच्या मंजूर केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आज आम्ही घरी मेलो काय आणि इथं मेलो काय, आम्हाला त्याच्याशी तिथं आमचं तेच आहे आणि इथे पण आमचं तेच होणार आहे. माणसांना आत घ्या, नाही तर आम्ही इथे उपोषण करू. आज किराणा बाजार वगैरे सगळे बिल थकलेले, सगळे काही गोष्टी पैसे वगैरे काहीच नाही. मुलांचे काही मागितलं तरी त्यांना खायला द्यायला नाही पैसे वगैरे. मग काय करायचं ह्या गोष्टींना आम्ही काय करायचं? माणसं पण इकडं कंपनीकडे राहतात, पैसे नाही आहेत घरामध्ये, मुलं पण उपाशी आहे. काय कोणतेच कामगार घेऊ नका, कंपनी बंद करून टाका. काम करताय तुम्ही, अचानक कामावरून काढून टाकताय. काय नेमका प्रॉब्लेम काय त्यांच्यापासून? मग 3-4 ड्युट्या ज्यांनी 12 जणांनी चुकी केली
केलेली आहे त्यांना शिक्षा करा. चार डायरेक्ट काढून कामं करता येते आणि तरी तुम्ही काढून टाकताय तर मग काय करणार आहे? चुकीचं काम आहे ना. आमची शिक्षा करा, 2 महिन्याचं त्यांना पगार देऊ नका. पण बाकीच्यांना पण एका माणसाला बाकीच्या माणसांना हे करू नका. लहान मुलं आजारी त्यांची सुद्धा आणि आता अशी परिस्थिती त्यांचं वय झालेलं आहे माणसांचं आणि वय झालेलं तर 23 ते 24 वर्षाचा कालावधी इथे जातोय. ह्या 23 ते 24 वर्षामध्ये यांनी कायमस्वरूपी त्यांना द्यायला पाहिजे होतं, तर ते काही झालेलं नाही. फॅसिलिटी दिली आहे पण त्याचं काय अवलोकन झालेलं नाही आहे. इतर कंपन्यांमध्ये बघा 6 ते 1 वर्षाच्या कालावधीत लोक परमनंट होतात, कायमस्वरूपी होतात, पण इथे आमचा हा 23 ते 24 वर्षाचा कालावधी गेला आहे. अजून कसलीच आम्हाला हे दिलेले नाही. ज्यावेळेस LNT होती त्यानंतर टेक ओव्हर झाली, ती HNG झाली, ह्याच कंपनीने आमच्या जीवावर, आमच्या माणसांच्या जीवावर 2 प्लांट केले. मग आत्ता काय झालं? आत्ता त्या लोकांनी कुठे जायचं याचा दखल घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे उपोषण करणार आहे. डू ऑर डाय. 5 ते 6 महिन्यापासून या कामगारांवर पूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे. आज कामगारांवर जी वेळ आलेली आहे फक्त मॅनेजमेंटमुळे आली. इश्यू काय छोटा होता, मॅनेजमेंटने ह्या इश्यूचा फार मोठा इश्यू करून ठेवलेला आहे. कामगार आपला बोनस मागतोय, ॲग्रीमेंट मागतोय. गेली 3-4 वर्षापासून जे ॲग्रीमेंट थकीत होतं, या ॲग्रीमेंटवरून कामगारांनी जो रोष केला, त्या रोषमध्ये यांनी डायरेक्ट पूर्ण कामगारांना बाहेर गेली 22 वर्षापासून हे काम करत होते कंत्राटमध्ये. आता या कामगारांनी इथे संप केला होता. गेली 5 ते 6 महिन्यापासून कंपनीच्या बाजूने आवारामध्ये रात्रंदिवस बसली, रात्रंदिवस झोपली. त्या मॅनेजमेंटने कुठलाही त्या गोष्टीवर तोडगा काढला नाही. आता सर्व प्रशासन व इथले स्थानिक नेते यांच्याशी चर्चा करून सुद्धा या मॅनेजमेंटने आत्ता पण तोडगा काढला नाही. आता यानंतर घरी गेल्यानंतर बायकांनी 5-6 महिन्यापासून नेहमी विचारायचं का तुमच्या कामाचं काय झालं, तुमच्या कामाचं काय झालं. कारण गेली यांनी ज्या लोकांनी या बायका ह्या सुना कोणाला दिल्या असतील त्याचं कारण असं आहे की ह्या कंपनीत काम करत होते म्हणून त्यांना दिल्या. आज 22 वर्षात काम करत असताना त्या नोकऱ्या डायरेक्ट याची खाऊन टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या नोकऱ्या खाऊन टाकतात त्यावेळेस याच्या काय बाया आहेत, आमच्या ज्या काय बायका आहेत, याचं कारण एवढंच आहे की त्यांनी आम्हाला या कंपनीत कामाला असल्या कारणास्तव आमच्याशी लग्न झालेलं आहे. आणि आज हा मालक आम्हाला कुठल्याही प्रकारे 22 वर्षानंतर डायरेक्ट काढून टाकतोय आणि कामावर न घेण्याची भूमिका करतोय. आणि नंतर तो म्हणतोय का तुम्ही कमी पगारात कामाला या, तुम्हाला का युनियन नको, युनियन तुमची नाही पाहिजे, अशा पद्धतीने हुकुमशाह पद्धतीने ज्या गोष्टी आमच्यावर लादतोय त्या आम्हाला कदापि मान्य नाही. जर ह्या गोष्टीवर यांनी आता लवकरात लवकर तोडगा काढला नाही याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे, याची त्यांनी खबरदारी. 91पासून काच कारखाना लार्सन अँड टुब्रोनी सुरू केला. तेव्हापासून अगदी तरुण वयात असल्यापासून या तालुक्यातले सगळे कामगार या ठिकाणी काम करत आहेत. आणि हा डोंगर फोडून जेव्हा दगडं रचत होते तेव्हापासनं सगळे सहकारी काम करत आहेत. आणि तेव्हापासनं सगळे एकजुटीमध्ये संघर्षामध्ये कंपनीलाही वर आणण्यामध्ये योगदान देत आहेत आणि आपला संसार सांभाळत आहेत. व्यवस्थापनाने वेळोवेळी संघटनेबरोबर 2 करार केले या कामगारांचे. मधल्या काळामध्ये 2012मध्ये ज्यावेळेस इथं उत्पादन क्षमता वाढली, एक्सपान्शन झालं, त्यावेळेस व्यवस्थापनाने संघटनेच्या मार्फत 80 कामगारांना, याच कामगारांच्या मधल्या काही कामगारांना कायम केलं. आणि उर्वरित कामगारांना आम्ही टप्प्याटप्प्याने कायम करण्याची भूमिका घेऊ आणि पगारवाढ करू. त्या अनुषंगाने 2015मध्ये पगारवाढीची चर्चा होती, परंतु ती चर्चा व्यवस्थापनाने साधारणतः 25-26 महिने झाले तरी ती लेट केली. तरी कामगारांनी संयम सोडला नाही, शांततेच्या मार्गाने कंपनीबरोबर राहिले. 26-27 महिने उलटून गेल्यानंतर पगारवाढीची चर्चा चालू होती आणि व्यवस्थापन चर्चा सुरू झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने कराराची बोलणी सुरू होती आणि अशातच कामगारांचा जो करारामध्ये लिहिलेला बोनस होता 2015-16चा, तो पण व्यवस्थापनाने लेखी असताना सुद्धा कामगारांचा बोनस अदा केला नाही. कामगारांच्या मनामध्ये तो एक राग आणि वारंवार पगारवाढीच्या कराराला होणारी टाळाटाळ, या गोष्टीमुळे कामगारांनी जुलैमध्ये, या 19 जुलैमध्ये छोटंसं आंदोलन केलं
तर या आंदोलनाचं काय जगभरामध्ये जिथं जिथं संघटना आहे कामगार आंदोलन करतात आणि व्यवस्थापन त्याच्यावरती तोडगा काढतो, परंतु ही अशी मॅनेजमेंट आहे, एकदम आडमुठ्ठी मॅनेजमेंट आहे आणि मालकही आडमुठ्ठी भूमिका घेतो की 5 महिने झाले आज कामगार सगळे स्थानिक कामगार आहे, सगळं आयुष्य त्यांनी इथं घालून दिलेलं आहे, आपलं पूर्ण उमेदीचा काळ त्यांनी या कंपनीसाठी वेचलेला आहे आणि अशा काळामध्ये 5 महिने झालेले कामगारांचं म्हणणं काय की आमचा जो काही स्थानिकांचा रोजगार आहे तो टिकला पाहिजे, पगारवाढ आहे ती झाली पाहिजे, जो बोनस आहे की तो दिला पाहिजे, वेगळी कुठलीच मागणी नाही. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज 5 महिने उलटून गेले. व्यवस्थापनाबरोबर सर्व स्थानिक पदाधिकारी असतील, पुढारी असतील, प्रशासनातले अधिकारी असतील, सगळे चर्चा करताय की तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही या कामगारांचा प्रश्न सोडवला पाहिजे. तरी पण आज 5-6 महिने झाले कामगार आपले शांततेच्या मार्गाने गेटवरती बसलेले आहेत आणि आज न उद्या व्यवस्थापन याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. शेवटी आज कामगारांची अशी परिस्थिती झालेली आहे की भाडं भरण्याची सुद्धा हे नाही, कंत्राटी कामगार म्हणून काम करता किती उत्पन्न असणार आहे असं. 5 महिने उलटून गेली, उपासमारीची वेळ कामगारांवरती आलेली आणि आज त्यामुळं घरातली सगळे लोक या ठिकाणी शांतपणे येऊन गेटवरती बसलेले. आम्ही काही कोणाला अडवणार नाही, आमचा जो अधिकार आहे आम्ही तो घेणार. आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, आमचे हक्क मिळाले पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही आज ही सगळी जे काही हे जे केलेलं आहे याच्यातनं जे काही घडणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापनाची असणार. व्यवस्थापनाने आज आम्हाला हे करायला भाग पाडलेले. आम्हाला कारखाना चालवायचा आहे, आम्हाला शांतता पण पाहिजे, परंतु अशी शांतता नको आहे की जे आमच्या पोटावरती पाय देणार असेल आणि आम्हाला बाहेर ठेवणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. ही सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापनाची राहणार आहे. ही भूमिका त्यांच्यामुळे आलेली, ही वेळ त्यांच्यामुळे आलेली.